साई बाबा एखाद्याच्या बोलण्याचा वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो, इतकं मनाला लावून घेतो, परंतु ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला त्याला हे ठाऊक सुद्धा नसतं. मग आपण तरी त्रास करून का घ्यावा? या त्रासाच्या क्षणांमध्ये आपल्या पुढ्यातले सुखाचे क्षण लोप पावत असतात आणि ते आपल्याला कळतही नाही. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही. मग समोर ठेवलेले सोनेरी क्षण त्यानेच दिले आहेत ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याचा अपमान का करायचा? समोरच्या क्षणांचा भरभरून आनंद घेऊया. जे आठवणींचं ओझं आपण विनाकारण वाहत असतो, ज्याचा आपल्याला त्रास होतो, ते लवकरात लवकर टाकून देऊया. ही त्याचीच इच्छा. सबका मालिक एक. या हिंदूराव बसा. ज्यावेळी बसू तेव्हा चित्त पोलीस पाटलाच्या खुर्चीत बसू. लय भारी लय भारी. मग इथं काय माझी नजर काढाय आलता का काय? या साई नावाच्या फकिरड्याला शिर्डी गावातून बाहेर हाकलून द्यायचं. बर गुन्हा हा? गुन्हा काय म्हणजे कोणत्या आरोपावरून त्याची हद्दपारी करायची ते तरी सांगा. अहो आमचं सरकार म्हणतात तेवढं पुरेसं नाही वय. हे तुम्हाला पुरेसं असेल, कायद्याला नाही. घ्या. हो, तुमच्या कायद्याला काय हवंय ते सांगा, आम्ही ते आणून देतो. एवढा राग? हिंदूराव असं म्हणतात राग आणि मत्सर आपल्या बरोबरीच्या लोकांबद्दल असतो. आता तुम्हाला साईचा एवढा राग येतो म्हणजे तुम्ही साईला तुमच्या बरोबरीचं मानता नाही का? ये दादा, तोंडाला येईल तर बोलू नगस. सरळ सरळ सांग की आम्ही सांगतोय म्हणून तू नाही म्हणतोयस. हे असं म्हणतच नाही. कारण काय देऊ ते फक्त सांगा. हा, आता गव्हर्नर साहेबांनी सांगितलं तसं साई क्रांतिकारक असतं, त्यानं स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला असता तर ठीक होतं. असं वय, ठीक आहे. चला. बाईजामाई, मी साथ न घालताच तुला ऐकू आली. अगं तो तोंडाने नाही, काळजानं तर साथ घातलीच ना. आणि काय रे, हा तात्यापेक्षा लहान झालायस? कापड किती मळलेत तुझी, मातीत खेळत होतास का काय? चल चला ना आधी स्वच्छ हो. अगं हा, आता जरा गडबडीत आहे. झिपरीला लागलंय, तिला दवा आणायला जंगलाकडे जायचंय. म्हणजे तात्या आणि झिपरीला खेळायला तू अडीवला होतास, वाटलंच मला. तरी बी तात्या बाहेर पडला ना. झिपरीला किती लागलंय, कुठे पडली ती, काय झालं तिचं, मला मला सांग. हो हो, सावकाश, कळलं. पण आता एवढंच सांगतो, मोठा अनर्थ टळलाय. तू असताना कुठला अनर्थ होऊच शकत नाही. बर, मी येतो. बाईजामाई, हे बघ, तात्याला पण लागले, पण जिथं जीवाशी गाठ होती तिथं नखावर भागलंय. पोरगं घाबरलं असेल. होय मी येतो. होय होय. ती लागले का बाई माझ्या नातवाला? तात्या, 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 काय नाही होणार. एवढंच लागलंय.
चल 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 खेळ जाऊ खेळायला चल चल चल. अरे देवा रकू हा काय बोलतोय शरद एवढं तुझ्या नातवाला लागलंय आणि हा म्हणतो काहीच नाही. असंच बोलायचं असतं. जिप्रीला बघ. ए निघेतून समधी खुळी माणसं भरली त्या शिर्डी गावात. यो खुळा याला डोक्यावर धरून नाचणारी याची अक्का खुळी आणि त्या अक्काचा पदर धरून नाचणारा माझा लेक पण खुळा. ये जा ना चल निघ इकडून जा चल. तात्या काय नाही होणार काय नाही होणार. तू सुनेचं नाव घेतलं म्हणून माझ्या ध्यानात आलं. काय काय ग ह्यो तात्या तुझ्या सुनेच्याच पोटी जन्मला आहे ना व? मग अशी सावत्र पोरावाने का वागवती? कर्म माझं. अगं नमे आपणच बोलायचं ना आपणच ऐकायचं. त्या भिकारड्या साई बद्दल मी एवढं बोलते हिला पण काही बी फरक पडत नाही. तात्या सांग बरं कुणामुळे लागलं तुला? त्या साईमुळे लागलं ना? अगं त्याने ढकललं म्हणून मला लागलं नाही तर मला लागलंच नसतं. नाही या तात्या, अरे जीवावरचं नखावर निभावलं असं म्हणला साई. आली माझी सुनबाई आली. अगं तिनं मानलेल्या लेकरानं जे तिला सांगितलं ते खरं मानून आली. काय ग ये हा तात्या तुझं लेकरू नाही आणि मग हा जे सांगतो ते समज लटक. बाई 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 न मे काय ग कलियुग आलं. तात्या बघू तुला कुठं लागलंय, द्या ती हळद मी लावते. चल आता काय बघायचंय? त्या साईनं नाही सांगितलं तुला? हा तात्यालाच विचार. काय रे तात्या, काल साईनं तुला आणि जिप्रीला खेळायला अडवलं होतं ना? काय होणार आहे त्यांनी आधीच ओळखलं होतं. आणि आताही काही विपरीत घडू नये म्हणून जीवाचं रान करतोय माझं लेकरू. त्या जिप्रीसाठी रानात गेलाय माझा साई. ए झिपरे अगं उठ की ग. अगं बोल की झिपरे. वनस्पती अशी सहजासहजी मिळत नसते. म्हणजे पोरगी जाणार. त्यांना आपल्या नावाला बट्टा लागायच्या आधी त्यांना आपण बाहेर काढलं पाहिजे. अरे, अशा वेळेला तर आपली गरज असते आणि त्याला बाहेर काढायचं. मग अहो ती पोर मेली बिली तर आपल्यावर येणार. हवा हवा ऐकलं का काय बोलताय ते? तुम्ही ऐकलत ना? मग जा पोरीला घेऊन बाहेर. ए काय बी बोलू नकास. आम्ही इथून कुठे बी जाणार नाहीये. तुम्हाला माझ्या पोरीला वाचवावंच लागेल. ए चल, माझ्या गुरुवर आवाज करायचा नाही. चढवणार आमच्या पोरीच्या जीवाचा सवाल आहे. वैद्य बुवा तुम्ही काहीतरी द्या. तुमच्या हाताला गुण आहे. वैद्य बुवा मी असं अजाबत नाही. लोकांचे पराण वाचवले. माझ्या बी पोरीचे पराण वाचव. माझ्या बी पोरीचे पराण वाचवा. त्याचं मोल मोजायची तयारी आहे का? 2 रुपये मोजायचं आणि मग आवाज काढायचा. रुके 2 रुके मी कुठनं आणणार ते? नाहीत ना
मग जा घेऊन मुलीला. बाबा बाबा इकडे या की बघा की अशी काय करते ही? ए झिपरे, ए झिपरे, काय झालं ग झिपरे? ए बोल की ग झिपरे. ए, झिपरे. अगं झिपरे बोल ना ग झिपरे. अगं उठ गं पोरी. आत्ता वराती मागणं घोडा कशाला घेऊन आलाय? वैद्य बुवा, चिपरी निश्चित पडली, तिला मूर्छा आली, ती गेली नाही. तुम्ही या पाल्याचं चाटण तयार करा. हा कर. ओ गुरुजी थांबा. ताटण होईल, मुलीचे प्राण बी वाचतील. हा पण चाटण तवाच मिळेल ज्यावेळी तुम्ही 2 रुपये द्याल. हे घे 2 रुपये. आता काही अडचण नाही ना? काय ग बाळा, असं वाटतंय आता? बाळा, आई बाबांना उठायला सांग. आई बा. या काय म्हणतो, या सरकारच्या डोईची चंपी करून देऊ काय? ए चंपी, आकल्याचं कांदा आणि बोलायचं वांद, जखमीवर अजून मीठ चोळतो वैर. कोणला जखम झाली? आली नाही गेली. त्या कोते पाटलानं सरकारांवर, सरकारांचं म्हणणं ऐकलं नाही म्हणजे नाकच ठेचलं ना. त्यामुळं सरकारांचं डोसकं उठलं असेल आणि ह्य चंपी करायचं म्हणतोय. ना तुला एवढं डोकं आहे? नाही म्हणजे तू एवढा विचार केला? कमाल आहे. ए, उद्या तू भैरवची जागा घेणार, सरकारचा उजवा हात होणार. काय हा का बसा
उगा काय बाय बोलू नका सा सरकारी येत्याल त्या अगोदर निघा निघा थांबा धना धना हा. तो साई सावळ्याकडे होता अ? होता ना होता हा मग त्याचा माग काढा त्याच्या पालखीवरच राहा आणि जे काय होईल ते येऊन सरकारला सांगा. मला सांगा ठीक आहे ए ताईला हाकलायचंय ना जावा हा, होय, होय. चल. एक चंपी अरे लयच डाफरता तुम्ही दोघं त्यांच्यावर हा? हे लक्ष असतं माझं. नाही नाही तसं नाही साईला गावात हाकलायचंय ना त्याच्यावर पाळ ठेवायला पाहिजे ना म्हणून पर सरकार ते पाटील कचेरीत तसं म्हणल्यावर तुम्ही झोपकन निघाले अरे गाड्या निघालो म्हणजे दादा कोते पाटलानं आयत पोलीस हातात दिलं मग ते सोडायचं का काय हा? काय नाही ध्यानात आलं नाही दादा काय म्हणला गव्हर्नरनी सांगितलंय कुणी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असेल क्रांतिकारक असेल तर त्याला गावाबाहेर काढता येईल. हा मग मग काय या फकीरड्याला तो क्रांतिकारक आहे असं दाखवायचं मग तो आपोआप गावाबाहेर जाईल. तो साई खरंच क्रांतिकारक आहे. अरे नंदीबाईला तो कशाला क्रांतिकारक असायला पाहिजे आपण त्याला क्रांतिकारक बनवायचा आणि त्याचा पुरावा पोलीस पाटला द्यायचा. सरकार पोलीस पाटलाकडे नग थेट मामलेदाराकडे देऊ तो पोलीस पाटल बहाणं करेल मामलेदार बहाणं करायचं नाही. काढ मामलेदार बी काढ त्यापेक्षा आपण गव्हर्नरलाच देऊ. हा? मग बघतो तो फकीरडा कसा सुटतोय. बाबा तुमचं लय उपकार झालं. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करा. मी येतो. तो बा फकीरडा चाललाय त्याची वार्ता काढायची आहे ना मग अर्थ त्याची वार्ता त्याच्या मागे जाऊन नाही कळणार. मग आता तू इथून गेलाय ना मग इथे त्याचा हिशेब होणार. येत असता बारावरचा अनुभव तुझा इथं तरी ऐकलं पाहिजे. मग सावळ्या तुला सांगू काल साई लय म्हणजे लय बिघडले होते. काय बी कुठं बी ध्यान नव्हतं त्यांचं. फक्त आपल्या झिपरीचा गोर लागला होता त्यासनी. अरे इथे बी आले आले झिपरीला म्हणले वर चढू नगस. म्या बी खुळा मला काय बी कळलं नाही. आणि आमची इठा बी नुसती बोल लावत होती. रातच्याला ठाऊके का रातच्याला मला असं वैदुकडं घेऊन गेलते. वैदुकडं ना म्हणलं कुणासाठी तर म्हणले झिपरीसाठी. मी उद्या इथे येईन तेव्हा झिपरी इथेच असेल तर बरं होईल. नाही नाही मला त्याच्यासोबत खेळायला जायचंय. बाळा मी तुझ्यासोबत खेळेन. अरे रातच्याला इथं बी आले होते. मला काय बी समजलं नाही. माझ्याकडून 2 पैकं घेणार होते आणि आता बघ माझ्या झिपरीसाठी 2 रुका दिल्या त्यांनी. शरद तुला सांगतो अरे आपल्या शिर्डीचा तारणहार आलाय. गरिबांचा वाली आलाय.